नमस्कार, नीता अरुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मटण किंवा गोळी पुलाव कसा करायचा ते दाखवणार आहे. हा गोळी पुलाव आपल्याला एखाद्या खास प्रसंगी बनवता येतो. मटण किंवा चिकन बिर्याणी बनवायला जसा वेळ लागतो, तसा हा पुलाव तयार करायला अजिबात वेळ लागत नाही. आणि तरीसुद्धा यातील किमा बॉल्स आणि वेगवेगळ्या मसाल्यामुळे हा बिर्याणीच्या तोडीस तोड बनतो. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा पुलाव करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पोळी पुलाव बनवण्यासाठी इथे मी मटणाचा पाव किलो खिमा घेतलेला आहे. हा आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. खिमा जरी बारीक असला तरी यात आपण मसाले घालून तो मिक्सरला एकजीव करून घेणार आहोत. यामध्ये आता एक एक साहित्य घालूया. सुरुवातीला यामध्ये गरजेनुसार किंवा अर्धा चमचा मीठ टाकायचं. पाव चमचा हळद घालायची. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा. 3-4 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या देखील घातलेल्या आहेत. 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकायची व हा किमा आपण मिक्सरला 1-2 मिनिटांसाठी फिरवून घ्यायचा. या किमा बॉल्सना बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आता 2 मोठे चमचे डाळीचे पीठ टाकायचे व परत एकदा आपण हा किमा मिक्सरला फिरवून घ्यायचा. अशा पद्धतीने हा खिमा पूर्ण एकजीव झालेला आहे. हाताला थोडेसे तेल लावायचे व आपण खिम्याचे बॉल करून घेऊया. अशा पद्धतीने मीडियम साईजचा हा खिम्याचा बॉल आपण तयार करून घ्यायचा. मिक्सरला फिरवल्यामुळे हा खिमा खूप स्मूथ झालेला आहे. हे गोळे फार मोठेही करायचे नाहीत व एकदम लहानही करायचे नाहीत. अशा पद्धतीने या खिम्याचे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. हे आता आपण वाफवून घ्यायचे. त्यासाठी गॅसवर मी एका पातेल्यात अर्धे पातेले पाणी उकळण्यास ठेवलेले आहे व त्यावर मोदकाची चाळण ठेवून त्या चाळणीला तेलाचा हात फिरवून घेतलेला आहे व हे सर्व खिमा बॉल्स यामध्ये ठेवलेले आहेत. हे खिमा बॉल्स आपण मोदक ज्याप्रमाणे वाफवून घेतो तसे 10-12 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. हे खिम्याचे गोळे आता 10-12 मिनिटांसाठी मी वाफवून घेतलेले आहेत. ते थोडेसे आकसतात व त्याचा साईज लहान होतो. हे खिम्याचे गोळे आपण आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवर एका फ्राईंग पॅनमध्ये थोडेसे तेल घेतलेले आहे. त्यामध्ये आता आपण एक एक करून हे खिमा बॉल्स टाकूया. मटणाचा खिमा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यासाठी आपण हे खिमा बॉल्स 10 ते 12 मिनिटं वाफवून घेतलेले होते. अगदी काही सेकंदच आपण हे खिमा बॉल परतून घ्यायचे आहेत, कारण हे लगेचच करपतात. करपले तर याची चव अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे 2-3 वेळा परतून आपण लगेचच हे काढून घ्यायचे. अगदी फिकट ब्राऊन रंगावर यायचे आपण लगेचच काढून घ्यायचे आहेत. हे करपू द्यायचे नाहीत. अशा पद्धतीने असे फिकट ब्राऊन रंगावर हे मी काढून घेतलेले आहेत व बाकीचे खिमा बॉल्स ही मी असेच तळून घेणार आहे. सर्व खिमा बॉल्स मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत. आपण आता भाताची तयारी बघूया. पुलाव बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपण जो बिर्याणीसाठी वापरतो तो मी इथे पाव किलो तांदूळ घेतलेला आहे. तो पाण्यातून स्वच्छ धुवून पूर्णपणे त्याचे पाणी काढून टाकलेले आहे. हा तांदूळ आता भिजत वगैरे घालण्याची काही गरज नाही आहे. आपण डायरेक्टच याचा आपण आता भात बनवूया. त्यासाठी मी गॅसवर एक मोठे पसरट भांडे घेतलेले आहे व यामध्ये मोठे 4 चमचे तूप टाकलेले आहे. तूप आता गरम झाले आहे. यात आपण आता तमालपत्राची 2 पाने टाकायची व थोडासा अख्खा मसाला घालायचा. इथे मी 5 हिरवे वेलदोडे, 5 लवंग, 5 दालचिनीचे तुकडे, 5-6 काळी मिरी व 1 चमचा शहाजिरे घातलेले आहेत. हा मसाला आता आपण अर्ध्या मिनिटासाठी परतून घेऊया.
गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची. आता यामध्ये मी एक मोठा कांदा उभे पातळ स्लाइस करून घातलेला आहे. तो कांदा देखील आता आपण व्यवस्थित परतून घेऊया. कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत. एक 2 मिनिटांनंतर कांदा थोडासा असा ब्राऊन झालेला आहे. यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. ती देखील चांगली परतून घ्यायची. याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ही परतून घ्यायची. यात आता अर्धा ते पाऊण चमचा आपण गरम मसाला टाकायचा. तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हे सर्व आता आपले व्यवस्थित परतून झालेले आहे. यामध्ये आता आपण मगाशी धुवून ठेवलेला तांदूळ तो घालायचा. तांदूळ देखील आपण 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा. तांदूळ आता चांगला परतलेला आहे. यामध्ये आता मी 2 ग्लास गरम पाणी घातलेले आहे. तांदळाच्या दुप्पट आपण इथे पाणी वापरायचे आहे. 1 ग्लास मी इथे तांदूळ घेतलेला होता, तर मी यासाठी 2 ग्लास इथे गरम पाणी घातलेले आहे. यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचे व व्यवस्थित ढवळून घ्यायचे. हा पुलाव शिजण्यास आपल्याला साधारण 10 ते 12 मिनिटे लागणार आहेत. गॅस आपण एकदम मंद करायचा व हा पुलाव आपण आता झाकून ठेवायचा. साधारण 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत. मध्यंतरी मी 2-3 मिनिटांनंतर पुलाव हा एकदा परतून घेतलेला आहे. 8 ते 10 मिनिटांमध्ये यामध्ये थोडेसे असे पाणी उरलेले असते. या स्टेजला आपण जे खिमा बॉल्स तळून घेतलेले होते ते सर्व खिमा बॉल्स इथे भातामध्ये घालायचे आहेत व हा पुलाव अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचा. खिमा बॉल सहित या पुलावला आपण आणखीन 5 मिनिटांसाठी व्यवस्थित वाफ आणून घ्यायची आहे. यासाठी यावर झाकण ठेवायचे. एक 5 मिनिटांनी मी झाकण काढून बघितलेले आहे. हा आता आपला अत्यंत टेस्टी असा खिमा गोळी पुलाव तयार झालेला आहे. तो तळातून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून आपली खिमा बॉल्स मोडता कामा नयेत व तांदूळ देखील मोडता कामा नये. हा पुलाव आता आपला तयार झालेला आहे. हा मटण खिमा गोळी पुलाव आपण ताटामध्ये काढून घेऊया. हा गोळी पुलाव मटणाच्या तांबड्या रश्श्यासोबत जबरदस्त लागतो. पुलावमधील खिमा बॉल्स तोंडात घालताच ते विरघळतात, इतके ते सॉफ्ट बनतात आणि त्यांचा स्वाद तर संपूर्ण तोंडामध्ये पसरतो. तुम्हाला हा अनुभव हवा असेल तर खिमा गोळी पुलाव तुम्हाला घरी बनवावा लागेल. आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. धन्यवाद.